10 मिनिट झालेले आहेत, काढून बघूयात। ही तयार झालेली आहे गरमागरम। हिरव्यागार छानपैकी लांबलचक अशा मिरच्या आहेत पहा। तर आता ह्या मिरच्याची मी देठ काढून घेणार आहे। छानपैकी 2 ते 3 वेळा मी पाण्यामध्ये स्वच्छ धुतलेल्या ह्या मिरच्या आहेत। आता ह्याची देठ काढत आहे, हीच ठेवायची आहे आपल्याला। अशा प्रकारे आपण सर्व मिरच्यांची देठ काढून घेणार आहोत। पाव किलो होईल एवढी ही मिरची आहे। ही मिरची अजिबात तिखट नाहीये। जी हिरव्या कलरची मिरची डार्क हिरवी असते तर ती तिखट असते, ही मीडियम तिखट अशी मिरची आहे। हे अशा प्रकारे कट करून घेऊयात। एका मिरचीमध्ये 2 होतील 3 होतील, पण एकसारखे तुकडे आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायचे आहेत। हे आपल्या सर्व कापून झालेले आहेत। इथे 1 वाटी दही आहे, मी हे घरीच केलेलं आहे, तर आपल्याला हे दही फेटून घ्यायचं आहे। ह्या सर्व दह्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या टाकून घेऊयात सर्व। ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे। आता ह्या दह्यात पूर्ण भिजवून ठेवायच्या आहेत आपल्याला मिरच्या, ह्या अशा प्रकारे। आता याच्यामध्ये जाणार धने पावडर, 2 चमचे साखर। तुम्हाला जसं गोड आवडेल त्याप्रमाणे तुम्ही इथं साखर टाकू शकता। अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च, हळदी। आता याला आपल्याला मिक्स करून घ्यायचे। हे आता मिक्स झालेलं आहे। आपण गॅसवर कढई ठेवूयात। तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरे टाकायचे, मोहरी अर्धा चमचा, थोडीशी मेथी अर्धा चमचा, आणि हा आहे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या। हलवून घेऊयात। इथं अर्धा चमचा भाजलेले तीळ, थोडासा हिंग। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात आणि लसूण लाल होईपर्यंत आपल्याला इथं भाजून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला हे दह्यामध्ये भिजलेली मिरची टाकून आहे, हे बेसन टाकलेलं आहे, भाजलेलं बेसन आहे। हे दही फाटू नये म्हणून आपल्याला याच्यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे। थोडंसं आपण दही भांड घातलेलं आहे, त्याच्यामध्येच आपल्याला हे पाणी टाकायचं आहे। इथं मी अर्धा वाटी पाणी टाकलेलं आहे। 15 ते 20 मिनिट शिजू द्यायचं आहे। मिरची आपण दह्यामध्ये भिजवली होती, त्यामुळे मिरचीचा तिखटपणा कमी होतो आणि शिजल्यानंतर तो आणखीनच कमी होतो, त्यामुळे मिरच्या तिखट लागत नाहीत आणि ही भाजी आपली आंबट आणि गोड अशा चवीची तयार होते। 10 मिनिट झालेले आहेत, काढून बघूयात। तर एकदम छान शिजलेले आहेत हिरव्या मिरच्या। इथं बघू शकता तुम्ही, छानपैकी शिजलेले आहेत। थोडंसं लिंबू टाकायचं आहे ह्याच्यात, हिरवीगार कोथिंबीर टाकूयात, मिक्स करून घेऊयात। परत याला 5 मिनिट शिजू द्या। ऑलरेडी शिजलेलीच आहे मिरची। आपण थोडासा लिंबू पिळलेला आहे, तो लिंबू रश्श्यामध्ये मिसळून येण्यासाठी मी इथं 5 मिनिट परत एकदा शिजू ठेवणार आहे। 5 मिनिट झालेले आहेत। वाव, मस्त, किती सुंदर कलर आलेला आहे पहा। किती छान आंबट गोड असा चविष्ट स्वाद घरभर पसरत आहे। हे पहा, कलर आणि टेक्स्चर रस्स्याला किती सुंदर आलेला आहे, बघू शकता तुम्ही इथं।
अशा प्रकारे आपली दही मिरची तयार झालेली आहे. पण गरमागरम दही मिरची एका बाउलमध्ये काढून घेऊयात. ही तयार झालेली आहे गरमागरम दही मिरची. ही राजस्थानी दही मिरची 2 ते 3 दिवस फ्रीजच्या बाहेर राहू शकते आणि तुम्ही पराठ्यासोबत, भातासोबत किंवा भाकरीसोबत सर्व करू शकता. तयार झाली राजस्थानी दही मिरची. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन दाबा. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल मोक्षदाज किचन.